महाराष्ट्राची 18 पेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या ही 35 लाखांना जास्त आहे. कोणत्या आकड्यापेक्षा? जो फॅमिली वेलफेअर अँड हेल्थ डिपार्टमेंट जे आहे केंद्राचं त्याच्या संख्येपेक्षा. ते किती म्हणतं तर 2024 साली 9,54,00,000 हे 18 पेक्षा जास्त वयाचे लोक आहेत. विधानसभेच्या वोटर रोलमध्ये 9,70,00,000 होते. आता ते 9,85,00,000 झाले आहे. म्हणजे 31 लाख वोटर हे जास्त झालेले आहेत. एवढी लोकसंख्या कुठून आली? तुम्ही सांगितलं होतं आम्ही जे डबल रजिस्ट्रेशन आहे ते आम्ही कापू. ते कापले का तुम्ही? म्हणजे तुम्ही रिव्हिजन केलं ना आता हे आले तर. मग हे रजिस्टर झाले तर मग ह्याच्यामध्ये 18 वर्षाचे किती आहे की याच्यामध्ये 65 वर्षाचे आहे, 100 वर्षाचे आहे, 70 वर्षाचे आहे पहिल्यांदा रजिस्टर करणारे? हा सगळा घोळ जो आहे हा निवडणूक आयोग केवळ न केवळ बीजेपीला जिंकवण्यासाठी करते आहे. त्यामुळे सगळा आकडा सांगितला पाहिजे की 18 वर्षाच्या वयाची लोकसंख्या जे तुमचं डिपार्टमेंट भारत सरकारचं सांगतं ते आहे की तुम्ही सांगता ते आहे. आणि इतक्या बेशरमपणे जर निवडणूक जिंकवण्यासाठी जसं व्हीव्हीपॅट काढून टाकलं तसं वोटरचे डुप्लिकेट करून बोगस वोटर करून जर होत असेल तर मोठ्या आंदोलनाला भाजपला पुढे जावं लागेल.